ती भागवतमधला अध्याय 18वा श्लोक क्रमांक 46 आपल्याला सुरू करायचा आहे. या 46व्या श्लोकामध्ये आपल्याला भगवंताने उद्धवाला या साधू पुरुषांच्याबद्दल काय सांगितलेलं आहे. या साधू पुरुषांना सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या चारही मुक्त्यांच्या पलीकडे गेलेल्या असतात साधू पुरुष. आणि त्या साधू पुरुषाची अवस्था काय अंतःकरणीची ते आपल्याला 45व्या श्लोकामध्ये नाथांनी सांगितली. आता 46व्या श्लोकामध्ये आपल्याला काय सांगायचं आपण बघूया. इति स्वधर्म निर्नक्त सत्व निर्ज्ञात मद्भक्तिः ज्ञानविज्ञान संपन्नो न चिरात्ममुपैति माम. अशा स्वधर्माने ज्याचे चित्त शुद्ध झाले आहे, ज्याला माझ्या संपूर्ण ऐश्वर्याचा बोध झाला आहे व जे ज्ञानविज्ञानाने संपन्न आहे, तो मला सत्वर प्राप्त होतो. भगवंत उद्धवाला सांगतो की ज्या पुरुषाने स्वधर्माचं आचरण करून आपलं चित्त शुद्ध केलेलं आहे. स्वधर्माचं आचरण म्हणजे काय? आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप राहून आपलं चित्त शुद्ध करता येतो. चित्तशुद्धाचं एकच आपल्याला नाम आहे. त्या नामाच्या माध्यमातून आपण आपल्या स्वधर्माचं म्हणजे काय? स्वरूपाशी एकरूप होणे, स्वरूपी राहणे हा स्वधर्म. स्वधर्माची व्याख्या काय? की स्वरूपी राहणे हा स्वधर्म. सकळ धर्मामध्ये धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म. आणि हेची जाणीजे मुख्य वर्म साधू लक्षणांचे. साधूचं लक्षणं सांगतात की रामदास स्वामी सांगतात की आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप राहणे, आपल्या आत्मतत्वाशी एकरूप राहणे, आपल्या नामाशी एकरूप राहणे त्याला स्वधर्म म्हणतात. आणि त्या स्वधर्माशी एकरूप राहून आपल्याला प्रपंचातील सगळी कामं करता यायला पाहिजे. प्रपंचामध्ये जे आपल्याला संसारामध्ये जे आपल्याला आपल्या वाट्याला आलेलं जे काम आहे, कोणी समजा नोकरीला जातो तर नोकरी करायला पाहिजे. कोणी आपला धंदा करतो आपली उपजीविका जगवण्यासाठी, तर तो धंदा करता करता आणि नोकरी करता करता आपण त्या परब्रह्म तत्वाशी, त्या नामाशी एकरूप होऊन, त्या नामाच्या कीर्तनामध्ये एकरूप होऊन आपण सर्व धंदा किंवा नोकरी आपण करायला पाहिजे. आणि ते करता करता आपलं चित्त शुद्ध होतं. आणि जर आपण हे नामसाधन घेतलं नाही आणि आपण स्वधर्माचं आचरण केलंच नाही तर आपला चित्त दूषित होतो आणि माणूस मग विषयांच्या नादाला लागतो. आणि विषय आपल्याला त्रास देणार आहेतच, पण त्यासाठी ज्या भगवंताने आपल्याला हा नरदेह दिलेला आहे आणि ज्याच्यासाठी हा नरदेह दिलेला आहे, त्या नरदेहाला आपण काय करायला पाहिजे? त्या नरदेहाला आपण ज्या भगवंताने आपल्याला हा नरदेह दिलेला आहे त्या भगवंताचं नामस्मरण करता करता आपल्याला सर्व उद्योगधंदा नोकरी करून आपल्याला प्रपंचाचं पालन करता यायला पाहिजे. आणि आपण नुसतंच प्रपंच करत राहिलो तर आपल्याला सगळे विषय जे आहेत काम, क्रोध, लोभ, मदमत्सर, दंभ, संशय, चिंता हे आपल्याला सातत्याने सतवतात. कारण विषय आपल्या पिंडामध्ये आहेत आणि आपल्याला परमात्मा आपल्या पिंडामध्ये आहे, तो एकच आहे, तो आपल्या पिंडामध्ये आहे. आणि त्या आत्म्याला परमात्मा स्वरूपापर्यंत जाण्यासाठी भगवंताने आपल्याला विषय पण दिलेले आहेत. आणि त्या विषयांना बाजूला करून आपल्याला परमात्म तत्वाशी एकरूप होऊन आपल्याला भगवंताची प्राप्ती करता यायला पाहिजे. आणि हीच तर परीक्षा आहे ना. मानव जन्मामध्ये मनुष्य जन्माला येतो, ही परीक्षा आहे. आणि ह्या परीक्षेला जो उत्तीर्ण झाला, भगवंताचं नामस्मरण करता करता संसार केला, मुक्ताबाई, जनाबाई, बरं का, जे आपल्याकडे होऊन गेले, चोखामेळा, सावतामाळी,
या सगळ्यांनी हेच केलं, संसार करता करता परमात्म तत्त्वाशी एकरूप झाले. कारण जर आपण परमात्म तत्त्वाशी एकरूप झालो नाही तर आपण संसारामध्ये गुरफटलं जातो. म्हणून त्यांनी काय सांगितलं आहे, अशा अशा स्वधर्माने ज्याचे चित्त शुद्ध झाले आहे, म्हणजे भगवंताचं नामस्मरण करता करता आपल्याला संसाराचं ताप पण आपल्याला आलेले ताप आहेत ना, ते नामातून बाजूला होतात आणि आपलं चित्त शुद्ध होतं. नाही तर चित्तावर आपल्याला भगवंताचं नामस्मरण केलं नाही तर चित्तावर संसारच राहतो, प्रपंचच राहतो आणि मग ते विषय आपल्याला त्रास देतात. म्हणून त्यांनी सांगितले, अशा स्वधर्माने ज्याचे चित्त शुद्ध झाले आहे, ज्याला माझ्या संपूर्ण ऐश्वर्याचा बोध झाला आहे. चित्त शुद्ध झाला की भगवंताच्या ऐश्वर्याचा बोध होतो. ऐश्वर्य म्हणजे संसारातलं ऐश्वर्य नाही सांगितलं. ऐश्वर्य म्हणजे ते नामाचं, म्हणजे त्या भगवतप्राप्तीचं ऐश्वर्य. भगवंताचं अखंड नामस्मरण चालणं याला ऐश्वर्य म्हणतात. द्वैतातलं ऐश्वर्य नाही आहे. द्वैतातलं ऐश्वर्य तुम्ही किती पण पैसा कमवला तरी पण ते आपल्याला त्रासच देणार आहे. जी संसारातली जी वस्तू आहे ती वस्तू आपल्याला त्रासदायक आहे, पण ती आपल्याला त्रासदायक वाटत नाही का? तर त्याने सांगितले, ज्याला माझ्या संपूर्ण ऐश्वर्याचा बोध झाला आहे. बोध इथं शब्द काय? बोध म्हणजे आपण परब्रह्म स्वरूपच आहोत आणि आपण हे काम करत नसून भगवंत आपल्याकडनं हे काम करून घेत आहे, असा आपल्या आतमध्ये आपल्याला बोध व्हायला पाहिजे. मग जी कामं होतील आपल्याकडनं, डोळ्याने बघणं, कानाने ऐकणं, हातानं काम करणं, हे सगळी कामं भगवंत करून घेतो असा आपला भाव होतो. आणि भगवंताच्या नामामध्ये काम करणं म्हणजे ऐश्वर्य आहे. जो ज्ञानविज्ञानाने संपन्न आहे तो मला सत्वर प्राप्त होतो. मग भगवंताचं नामस्मरण करता करता आपल्याला बोध झाला तर बोधाने काय होतं? आपल्याला ज्ञान होतं. मग ज्ञानातून काय होतं? जे दिसतं आपल्याला, जे आपल्याला संसारामध्ये ज्या वस्तू दिसतात त्या सगळ्या नाशिवंत आहेत, पण त्यांना चालवणारा जो तत्व आहे तो त्या प्रत्येक वस्तूमध्ये आहे. म्हणून तो ज्ञान विज्ञान संपन्न म्हटलेलं आहे. म्हणजे ज्ञानातून विज्ञानाची प्राप्ती होते आपल्याला. म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये तो परमात्मा भरलेला आहे, पण आपण त्या वस्तूमध्ये आपण न अडकता त्या भगवंताच्या नामामध्ये म्हणजे आत्मतत्वामध्ये आपण जर एकरूप झालो तर जे आपल्याला दिसतं यद दृष्टम तन्नष्टम, जे दिसणार आहे त्याचा नाश होणार आहे आणि जे दिसत नाही मग ते काय आहे? तर ते आत्मतत्व आहे. आणि म्हणून ज्ञानविज्ञानाने संपन्न आहे, तो मला सत्वर प्राप्त होतो. म्हणजे त्याला जाणीव होतो खरं काय खोटं काय, सार काय असर याची जाणीव होतो आणि असा माणूस मला सत्वर म्हणजे ताबडतोब प्राप्त होतो. आता आपण ओव्यांना सुरुवात करूया. ओवी क्रमांक आहे अध्याय 18 आणि श्लोक क्रमांक 46 आणि ओवी क्रमांक आहे 333. ऐशी या पदाची पदप्राप्ती साधक पावले स्वधर्म स्थिती, ते स्वधर्म प्रयोजन गती यथानुगती सांगत. म्हणजे इथं काय सांगतात की ऐशी या पदाची प्राप्ती म्हणजे स्वधर्माच्या आचरणाने रज आणि तम हे गुणांचा नाश पावतो. स्वधर्माचं आचरण केला तर आपल्याला काय होतात की साधकाला जे काय आपल्याकडे गुण असतात साधकांच्या अंगामध्ये, तमगुण रजगुण या गुणांचा नाश पावतो आणि सत्वगुण वाढतो. म्हणजे आपण सत्वशील होतो. भगवंताच्या भजनातून आपल्या सत्वगुण वाढतो. लिहिले की नाही? सत्वगुणे भगवत भक्ती. म्हणजे आपण त्या आत्मतत्वाशी एकरूप झालो का आपल्याकडं रज आणि तम हे गुण आपोआपच कमी होतात आणि सत्वगुणाची वृद्धी होते. आणि त्याच्यातनं काय होतं तर आपला चित्त शुद्ध होतं. आणि चित्त शुद्ध झाला की भगवंत म्हणतो, चित्त शुद्ध झाल्या त्या चित्तामध्ये माझ्या भक्तीचा उगम होतो असं सांगतात भगवंत. काय सांगतात? चित्त शुद्ध झाल्या माझ्या भक्तीचं उगम होतो. ऐशी या पदाची पदप्राप्ती साधक पावले स्वधर्म स्थिती. साधक काय होतात? स्वधर्म स्थितीला म्हणजे त्या आत्मस्वरूपाच्या स्थितीला जातो. ते स्वधर्म प्रयोजन गती
यथानुभूती सांगत आणि स्वधर्माचं प्रयोजन कसं असतं त्याचं आपल्याला यथानुभूती नाथराय आपल्याला सांगत आहे. करिता स्वधर्मानुष्ठान रजतमे नाशती जाणं. आणि आपण स्वधर्माचं अनुष्ठान केलं तर आपले रजगुण तमगुण यांचा नाश होतो. शुद्धत्व अंतःकरण जेथे माझे ज्ञान प्रकाश आहे. आणि आपलं अंतःकरण शुद्ध होतो आणि शुद्ध अंतःकरणातून आपल्याला ज्ञान प्रकाशित होतं. ज्ञान कधी प्रकाशित होतो? आपलं अंतःकरण शुद्ध झालं तर. आणि लिहिले की नाही, जैशी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, जैशी गंगा वाहे तैसे ज्याचे मन. म्हणजे गंगा कशी वाहते? तर गंगा पवित्र आहे आणि ती सातत्याने वाहत राहते. जैशी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत जाणत्याचे जवळी. भगवंत कोणाजवळ आहे? जशी गंगा पवित्र आहे आणि ते वाहत राहते, तसं आपलं मन एका आत्मतत्वाकडे एकरूप जात राहिलं, सातत्याने आत्मचिंतन करत राहिलं तर भगवंत आपल्याजवळच आहे. जैशी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत जाण त्याचे जवळी. त्याच्याकडे भगवंत असतो. शुद्धत्व अंतःकरण तेथे माझे ज्ञान प्रकाश आहे. आणि जसा जसा आपला, मी काल सांगितलं तुम्हाला, जवळ करी माझी भक्ती तव तवा अविद्या निवृत्ती सांगितले. जसं जसं आपलं नामस्मरण वाढेल तसं तसं आपला अज्ञान बाजूला होतो. अविद्या निवृत्ती म्हणजे आपला अज्ञान बाजूला होतो, अज्ञानापासून निवृत्त होतो. जेणे माझ्या स्वरूपाची प्राप्ती श्रुती वेदांती अतर्क्य. जे श्रुती 4 वेद 6 श्रुती 18 पुराणे यांना पण ते स्वरूपाची ओळख नाही. आणि ते स्वरूप आपल्याला कशातून मिळतो? तर जवळ करी माझी भक्ती तव तवा अविद्या निवृत्ती. जसं जसं तुमचं नामस्मरण होईल तसं तसं तुमच्यातलं अज्ञान बाजूला होईल. एकच कारण आहे भक्ती मार्गामध्ये, एकच कारण आहे. जेवढं आपलं नामस्मरण वाढेल, जेवढं लक्षात ठेवा, जेवढं आपला नामस्मरण वाढेल तेवढं आपलं अंतःकरण शुद्ध होत जातो. अंतःकरण शुद्ध कशाने होतो? तर शास्त्र वाचून नाही, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे वाचून आपलं अंतःकरण शुद्ध होत नाही. आपल्याला माहिती होईल. जगामध्ये हेच चालले, फक्त माहितीच चालले. शास्त्र सांगतात, वाचून सांगतात, श्रवणाच्या बैठकीला लोक जातात, पण त्यांनी सांगितले जवळ करी माझी भक्ती. म्हणजे जसं माझं नामस्मरण वाढेल, जसं नामस्मरण मंत्र नाही, जसं माझ्या नामाचं स्मरण साधकाकडनं वाढत जाईल, जवळ करी माझी भक्ती तव तवा अविद्या निवृत्ती. मग आपल्याकडे अज्ञान काय अजून? तर आपल्याला नामस्मरण वाढत नाही. ते नामस्मरण हे काय आहे? तर ते अमृत आहे. आणि त्या अमृतातून आपल्याला काय होतो? आपला देह अमृत तुल्य बनतो. आपला देहच अमृत, आपली वाणी अमृत तुल्य होते. तो नाम काय आहे? तर नाम परीस आहे. तो आपल्याला स्पर्श झाला त्या नामाचा, तर आपल्याला जसं परीस जसा लोखंडाला स्पर्श करतो आणि लोखंडाचं सोनं बनतो, तसा आपल्याला नामस्मरण निरंतर तेची जाणावे पुण्य शरीर पुण्यवान कशाला म्हणतात? तर नामस्मरणे निरंतर, ज्याने भगवंताचं नामस्मरण निरंतर घेत चाललेलं आहे. जो सातत्याने भगवंताचं नामस्मरण घेतो त्याचं शरीरच पुण्यवान बनतो. नामस्मरणे निरंतर तेची जाणावे पुण्य शरीर. बघा, शरीर कोणतं पुण्य आहे? तर ज्याचा अखंड हरिनाम चालू आहे, ज्याचा अखंड विठ्ठल 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 पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, जे काय आपल्याला नाम दिलेलं आहे बरं का, ज्या आपल्याला श्रीगुरूनं नाम दिलेलं आहे ओरिजिनल, त्याला सबीज म्हणतात. त्या सबीजाची पेरणी ज्याच्या अंतःकरणामध्ये श्रीगुरूने पेरणी केलेली आहे, मग त्या बीजाच्या पेरणीतून आपल्याला अखंड हरिनाम आपला चालू झाला तर मग आपल्याला काय होतो? प्रत्येक साधकाला अज्ञान बाजूला होतो, चित्त शुद्ध होतो. आणि चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती सांगितलं आहे. व्याघ्रने खाती सर्पतया. चित्त शुद्ध झाला की शत्रू पण मित्र होतात आपले. बघा ना, किती लोक आपल्यावर, काय लोकांना बघा, साधकांवर कितीतरी आपल्या अन्याय होतात, कितीतरी प्रसंग येतात, पण ज्याचं चित्त शुद्ध होतो, चित्त शुद्ध झालं तर शत्रू पण मित्र होतात आपले. म्हणजे आपली वाचा शुद्ध होतो, आपलं अंतःकरण शुद्ध होतं, आपलं मन शुद्ध होतं, आपलं चित्त शुद्ध होतं. व्याघ्रहीन खाती सर्पतया. जंगलामध्ये किती लोक बसलेले आहेत, साधू लोक जंगलामध्ये, हिमालयामध्ये कित्येक वर्ष तपश्चर्या करतात, पण त्यांना साप खात नाही. का?
कारण चित्त शुद्ध झालेला असतो. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. व्याघ्र पण त्यांना खात नाही, सर्पही त्यांना चावत नाही. म्हणून इथं लिहिले, करिता सुधार्म अनुष्ठान रजतमे नाशती जाण. रजतमाचा नाश होतो, रजगुण तमगुणचा नाश होतो आणि शुद्धत्व अंतःकरण ते तर माझे ज्ञान. आणि अंतःकरण जसं जसं शुद्ध होईल तसं तसं माझं ज्ञान प्रकाश, माझ्या ज्ञानाचा प्रकाश अंतःकरणामध्ये साधकाच्या वाढत जातो. प्रकाशशील आहे माझे ज्ञान आणि माझ्या ज्ञानाचा प्रकाश साधकाच्या अंतःकरणामध्ये पडल्याबरोबर त्याने उल्हास आहे माझे भजन. आणि त्या साधकाला भजन करण्यामध्ये अजून गोडी वाढते, अजून गोडी वाढते. काय होतं? गोविंदू गोविंदू मज लागले या छंदू. मग गोविंद ते काया देवा भेद नाही तया. गोविंदू गोविंदू मज लागले या छंदू. मीराबाई म्हणतात, गोविंदू गोविंदू, मला गोविंदाच्या नामाचा छंद लागला आहे. मज लागले या छंदू, मग गोविंद ते काया. संपूर्ण शरीरच गोविंदमय होतो. म्हणून तर लिहिले, म्हणून सर्वत्र सदा सम ते आपणच अद्वय ब्रह्म. आपणच ब्रह्म आहोत. ज्ञानोबाऱ्या सांगतात 5व्या अध्यायामध्ये, म्हणून सर्वत्र सदा सम ते आपणच अद्वय ब्रह्म. हे संपूर्ण जाण वर्म समदृष्टीचे. त्याची दृष्टी सम होते म्हणजे परमात्मा सगळीकडे समस्थितीत आहे. आणि असं त्या साधकाचं भाव सम होतो. आणि त्याची प्रकाशले माझे ज्ञान त्या अंतःकरणामध्ये प्रकाश पडल्याबरोबर त्याने उल्हास आहे माझे भजन. अखंड भजन चालू होतं. ओठ नाहले कंठ नाहले जिव्हा न स्मरे राम. हमारा राम जप करे हम बैठे आराम. बघा कबीरदास सांगतात, अशा अवस्था होते साधकाची. ओठ नाहले, ओठ पण हलवायची गरज नाही. कंठ नाहले, कंठ पण हलवायची गरज नाही. जिव्हा न स्मरे राम, जिवेने राम बोलायची गरज नाही. पण हमारा राम जप करे हम बैठे आराम. म्हणजे रामच माझा भजन करतो. साधकाला भजन करायची गरज लागत नाही. त्याने उल्हास आहे माझे भजन. भजनास्तव मन. बघा, भजनास्तव मन विकल्पपन पैत्यागी. आणि भजन चालू झाला की संकल्प विकल्प बाद होतात. संकल्प विकल्प बाद झाल्यावर माणसाचं मन शून्य होतं. मन काय होतं? शून्य होतं. म्हणून संकल्प जय सांडे तैची गा परमार्थ घडे. लिहिलं की नाही? संकल्प जय सांडे तैची गा संन्यासू योग घडे. जिथं संकल्प सांडले जातात तिथे संन्यास आपोआपच प्राप्त होतो मनुष्याला. आणि म्हणून मनुष्याने काय करावं? प्रत्येक माणसाने, प्रत्येक साधकाने जास्तीत जास्त भजन करायला पाहिजे. भजनातूनच आपल्याला, नामातूनच आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होईल. म्हणून जगामध्ये लोक आत्मज्ञानी का, ज्ञानी भरपूर आहेत पण आत्मज्ञानी का होत नाही? कारण त्यांच्याकडं जो ओरिजिनल भजन होता आपल्या पिंडामध्ये असताना, तो भजन देणारा सद्गुरू जोपर्यंत भेटत नाही, नाभीची उपासना चालू होत नाही, जिथं नाल तुटलेली आहे तिथं परत जोडून देणारा गुरु आपल्याला भेटत नाही, तोपर्यंत कुठल्याही तुम्ही मंत्राचा जप करा, आत्मज्ञान होणार नाही. ज्ञान भरपूर होईल आणि ज्ञानातून काय होईल तर अजून माणसाला अहंकार येईल. सांगितलं ना काल तुम्हाला मी, एरवी कोश कीटकाच्या परी आपण या आपण वरी. जसा ज्ञानाने अहंकार वाढत जातो, तो कोश कीटक काय करतो तर तो आपला स्वतःच्या भोवतीला जाळा विणतो आणि काही दिवसांनी त्याच्यामध्येच तो अडकतो आणि त्याच्यामध्येच तो मरतो. तसा ज्ञान होऊन फायदा नाही. ज्ञानाने माणूस काय होतो? अहंकारी होतो. आणि अहंकारच माणसाला काय करतो? आपल्याला अडकवतो आणि अहंकारामध्येच माणूस संपून जातो. म्हणून एरवी कोश कीटकाच्या परी जो आपण या आपण वैरी, आपलाच आपण वैरी आहे. ज्याच्याकडे अहंकार आहे ज्ञानाचा, तो स्वतःचा वैरी होतो. जो आत्मबुद्धी शरीरी चालू स्थळी, म्हणजे आपल्या आत्मतत्वाकडं जाऊन देत नाही. ज्ञान आहे ना, तो आत्मतत्वाकडे जाऊन देत नाही. म्हणून आत्मतत्वाशी जर तुम्हाला आत्मतत्व पाहिजे असेल तर ते ध्यानाला बसून आपल्याला त्या भगवंताचं नाम आपल्याला मूळाधार ते ब्रह्मरंध्रापर्यंत आपल्याला नेता यायला पाहिजे. आणि ही प्रक्रिया जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत ज्ञानी भरपूर लोक आहेत पण त्यांचा फायदा काहीच होणार नाही.
आत्मज्ञानी व्हा. म्हणून आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. आजपर्यंत आपण जे जे काय ज्ञान कमवलं, आपण आपल्याच आत्म्याशी एकरूप झालेलो नाही. म्हणून भगवंताने गीतेमध्ये लिहिलं आहे, आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थक. जे जे आपण आयुष्य घालवलं, कोणी 20 वर्ष, कोणी 40 वर्ष, कोणी 50 वर्ष, कोणी 70 वर्ष, कोणी 80 वर्ष, 80 वर्षात पण आपण आपल्याच आत्म्याशी एकरूप झालं नाही, तर सर्व कर्म निरर्थक. आत्तापर्यंत 80 वर्षापर्यंत केलेली सगळी भक्ती फुकट जाणार आहे, असं गीतेमध्ये सांगितलं भगवंत.